दहीवडा दहीवडा दहीवडा। तर बसमधून आलो आम्ही गेस्ट हाऊसवरती, गव्हर्मेंट गेस्ट हाऊस आहेत तिथं, आणि त्याच्यातून आता आम्ही फ्रेश आणि सगळे तयार झालं मस्त व्यवस्थित असं गार थंड पाण्याने एकदम असे झालेले आंघोळ, आणि आता निघू आम्ही लग्नाला। अजून लेडीज आहेत म्हणजे महिला आहेत त्यांचं सगळं आवरावर चालू आहे, आमच्या पुरुषांचं सगळ्यांचं झालेलं आहे, शर्ट पॅन्ट बुटं बिटं एकदम। त्यामुळे एक मिनटं एक लुक दाखवतो तुम्हाला माझं पूर्ण। तर नागपूरला उतरलो आणि स्टेशनच्याच बाहेर स्टेशनच्या वरती बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे फोटो लावण्यात आला आहे, आणि आता लाइटिंग आणि करण्यात आली आहे। एकदम परिसर दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा एरिया। गव्हर्मेंट हे गेस्ट हाऊस आहे, एकदम नीट व्यवस्थित सगळं शांतता। इथं आम्ही थांबलोय। तर एंट्री केली आहे लग्नाच्या हॉलला। नागपूर स्पेशल तर्री पोहे, तर नाश्त्यासाठी तर्री पोहे, तर्री चण्याची टमाटरवरती आणि कांदा पोहे। तर आलो आता हॉलवरती, आणि नागपूर मधला सगळ्यात मोठा हॉल आणि सगळ्यात सुप्रसिद्ध हॉल आहे हा। तर एकंदर असं बघून मला वाटतं की सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुप्रसिद्ध हॉल असं बरोबर येतोय। तर लग्नाची सुरुवात आता 10-15 मिनिटात होईलच, आणि खास म्हणजे आल्या नागपूरचे फेमस तर्री पोहे खायला भेटले, जे एकदम पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर की नागपूरचे तर्री पोहे। आणि आल्यावर पण आम्ही उतरलो तेव्हा स्टेशनच्या बाहेरच्या गाड्या लागल्या होत्या, प्रचंड एकदम भरपूर एकदम गर्दी होती, जाम फुल गाड्यांच्या पॅक। आणि आता इथं आल्या आम्हाला वाटलं की काहीतरी असेल नाश्त्याला, म्हणजे साधे असतील की काहीतरी वेगळं, पण नाही। तर नागपूरची खासियत आहे, आणि तर्री पोहे त्यांनी ठेवलेले होते, ते एकदम खास, एकदम मन तृप्त झालं खाऊन, ना जास्त तेलकट, पण एकदम वेगळीच चव होती पोह्यांना पण, आणि तर्री तर वेगळी अफलातून होती एकदम, म्हणजे वेगळीच असं। तर 2दा घेतले कारण की एखादी वस्तू ज्या ह्याच्याची फेमस आहे तर ती एकदाच म्हणजे तिथं गेल्यावरती अनुभवायला भेटते। तर ब्राईड आणि ग्रूम म्हणजे नवरा आणि नवरी यांचं चालू आहे फोटोशूट, आणि खाली आता राऊंड मारायला असं झालो की अजून काय आहे बाजूला बघायला। तर चांगला एकदम हॉल आहे, भागे हॉल आहे, आणि त्याच्याबरोबर बाहेर ह्या साईडला ओपन वेडिंग आहे। ये नागपूर संत्रा बर्फी, संत्री ना बघितली झाल्यापासून नागपूरमध्ये तर्री पोहे झाली, आता संत्री बर्फी। आणि आताच मी गुगल वरती सर्च मारलं की डॉली चायवाला बद्दल, पण डॉली चायवाला रविवार असल्यामुळे बंद आहे। तर डॉली चायवाल्याला पण बघणार होतो, जमलं तर भेटायला जायला, पण मी सर्च केल्यानंतर त्याचा टाइम टेबल नुसार रविवारचा बंद आहे तो, आणि सकाळी 6 ते 9 बाकी दिवस मंडे टू सॅटर्डे म्हणजे सोमवार ते शनिवार आहे, पण आज रविवार असल्या कारणाने बंद आहे। जाऊन बसूया आता, फोटोशूट आणि झालं की आता होईल लग्न चालू थोड्या वेळात, अजून पाहुणे आणि येतात सगळे व्यवस्थित।
तर एंट्री झाली आहे आणि आता लग्नाला सुरुवात देखील झाली. एंट्री ही एकदम चांगली अशी आहे, एकदम सिनेमॅटिक. पिक्चर मध्ये जसे मोठमोठे हिरो सेलिब्रिटी असतात तशा ह्याच्यानुसार एंट्री झाली आहे ती. सकल दशमीचे ते सरोवारी गातो वंदे तर झालंय लग्न आणि तिथे उत्कृष्ट पद्धतीचा पहिल्यांदा नागपूरच्या लग्नाचा आनंद असा घेता आलाय. आणि आता आलोय जेवायला भोजन कक्ष. जो हॉल आहे त्याच केटरिंग आहे. हा बघा, लग्न झालं ना तोवर जेवायला आला. दहीवडा दहीवडा दहीवडा. तर जेवणाने आपलं सगळं झालेलं आहे आणि मी जातो जरा बसमध्ये आणि जरा स्टोरी अपलोड करतो. आणि आता इथून नेक्स्ट प्रोग्राम आहे, तिथं गेल्यावरच सांगतो तुम्हाला.